जिल्हा प्रशासन या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करू. चला तर मग आता आपण बघत आहोत जिल्हा न्यायालय. बघा आपण चित्र पण बघतोय, शेजारीच आहे. न्यायालयाचं कामकाज आपल्या देशातलं कसं चालतं ते आपण सगळं बघतोय आता इथे. दिसतंय? चला तर बघूया आता. चला वळूया आपल्या मुद्द्यांकडे. तर आपल्या अधिकार क्षेत्रातली तंटे सोडवणं, त्याच्यानंतर तंट्यामध्ये न्याय निवाडा करणं आणि संघर्षाच्या वेळीच निराकरण करणं, ही सगळी कामं जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. कुणाला? न्यायालयाला. काही भांडण असतं, कोणत्या पण क्षेत्रातलं असू शकतं, घरगुती असू शकतं किंवा सामाजिक काही असू शकतं, कुठलंही भांडण असू शकतं. तर त्या तंट्यामध्ये न्यायनिवाडा करणं आणि त्याचं योग्य न्याय करणं, ही कामं जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. तर आता भारताच्या संविधानानं स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे आणि न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी भारताचं सर्वोच्च न्यायालय असतं आणि त्याच्या खालोखाल उच्च न्यायालय असतात आणि त्याच्या खालोखाल कनिष्ठ न्यायालय असतात आणि त्यामध्ये जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो. पुढे बघूया आपलं विस्तृतीकरण. जिल्हा न्यायालय. आता जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असं म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये कोण कोण असतं तर एक मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी, त्याच्यानंतर अंतिम निकाल देण्याचं काम हे जिल्हा न्यायालयातल्या न्यायाधीश हे करतात आणि तालुका न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये अपील करता येतं. म्हणजे आम्हाला परत ही संपूर्ण हा न्याय परत आम्हाला पाहिजे करून, समाधानी नाही आहोत आम्ही, म्हणून जिल्हा न्यायालयामध्ये अपील करता येतं. पुढे बघूया आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. आता बघूया काय आहे त्याच्यामधले मुद्दे. तर पूर आहे, आग आहे, चक्रीवादळ आहे, ढगफुटी आहे, गारपीट आहे, भूकंप आहे, भूस्खलन आहे, यासारख्या काही नैसर्गिक आपत्तींबरोबरच काही दंगली, धरणं फुटणं, बॉम्बस्फोट, साथीचे आजार यासारख्या आपत्तींना पण आपल्याला सामोरं जावं लागतं. मग अशा प्रकारच्या आपत्तीमुळे लोकांचं फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन, तसंच जीवित आणि वित्त ह्या दोन्ही बाजूनी हानी होते. मग पुनर्वसनाचे त्याच्यातले प्रश्नही हे महत्वाचे आहेत. म्हणजे जिथं नुकसान होतं तर ते नुकसान भरून काढण्यासाठी काही उपाययोजना तर करावीच लागतात आणि त्याच्यावरती त्या प्रश्नावरती उत्तर तर आपल्याला काढावंच लागतं. तर मग आपत्तीचा हा सुव्यवस्थित आणि शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतात. अशी त्याची योग्य अशी व्याख्या केलेली आहे. आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा ही संपूर्णपणे काय असते त्याच्यामध्ये गुंतलेली असते आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना सुद्धा आपल्याला मिळू शकते. जर आपण उदाहरणार्थ बघितलं तर पुराची, वादळाची ही पूर्वसूचना देणारी प्रणाली ही विकसित झालेली आहे आणि या प्रणालीमुळे आपल्याला धोक्याची सूचना ही पटकन मिळते. मग आता आपण बघूया की जिल्हा प्रशासन ह्याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट असे केलेले गेलेले आहेत, कोणते कोणते विभाग, कोण कोण आपले अधिकारी, ते आता आपण बघूया. तर जिल्हा प्रशासनामध्ये उजव्या बाजूला आपण बघतोय पोलीस निरीक्षक आणि डाव्या बाजूला बघतोय जिल्हाधिकारी.
आता पोलीस निरीक्षकांच्या खाली आहे पोलीस उप अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या हाताखाली आपण बघतोय उपजिल्हाधिकारी. त्यांच्या दोघांच्या खाली आपण बघतोय उपजिल्हाधिकारी यांच्या हाताखाली तहसीलदार आणि पोलीस उप अधीक्षक यांच्या हाताखाली पोलीस निरीक्षक. त्याच्यानंतर तहसीलदारांच्या हाताखाली तलाठी आणि पोलीस निरीक्षकांच्या हाताखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक. पोलीस उप अधीक्षकांच्या हाताखाली पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या हाताखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांच्या हाताखाली तलाठी आणि तलाठींच्या हाताखाली पोलीस पाटील. हा आराखडा आपण आता समजावून घेतला. आता पुढे जाऊया. आता आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी काही प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काही प्रयोग केले. तर त्यांच्या या प्रयोगामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत. आता आपण जसं त्याचं विस्तृतीकरण बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल. तर परिणामी प्रशासनाबद्दल नागरिकांचं मत हे चांगलं होण्यासाठी मदत होते आणि मदत झालेली आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा शासनातील त्यांचा स्वतःचा सहभाग हा वाढला. कारण कोणी जर संरक्षण देत आहे तर त्याच्या बाजूने नागरिक हा होणारच आणि ते संरक्षण घेताना त्याला पूर्णपणे या गोष्टीची हमी मिळणार की आपल्याला शासन ह्याच्यामध्ये मदत करते, तर मग ते त्याच्यामध्ये सहभागी पण होणार. त्याच्यानंतर पुढचा आहे लखीना पॅटर्न. तर ह्याच्यामध्ये प्रशासन कार्यक्षम व्हावं याच्यासाठी नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा म्हणजे विशिष्ट दर्जाच्याच मिळाव्या चांगल्या म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार लखीना यांनी प्रशासनामध्ये अनेक प्रमाणीकरण नियम हे सोप्या भाषेमध्ये लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणं हे त्यांनी प्रशासकीय कार्यामध्ये बदल केले. मग लोकांची कामं एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांची ही एक खिडकी योजना सुरू झाली. बरोबर आहे. म्हणजे कार्यपद्धतीचं प्रमाणीकरण नियम सोप्या भाषेत हे लोकांना समजतील अशा पद्धतीप्रमाणे सादर करायचे, त्यांना दाखवायचे आणि ह्याच्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे आणि सगळी लोकांची कामं ही एकाच छताखाली व्हावी म्हणून त्यांनी एक खिडकी योजना ही सुरू केली. आता पुढे बघूया दळवी पॅटर्न. म्हणजे पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखला जातो. टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलीचे ढीग साठवून न ठेवता त्याच दिवशी त्याचे काम फत्ते करायचं. निर्णय घेताना गतिमानता आणणे हे या सुधारणेचं उद्दिष्ट होतं आणि या पॅटर्नद्वारे झिरो फ्रेन्सी म्हणजे शून्य विलंब म्हणून ओळखला जातो हा पॅटर्न आणि गतिमान बनण्यास त्याची मदत आली. म्हणजे कसं तर प्रत्येक गोष्ट ही पटकन झाली पाहिजे, निर्णय पटकन घेता आले पाहिजे, ह्याच्यासाठी गती आली पाहिजे. बरोबर ना. म्हणजे ती फाईल ही धूळ खात न पडता त्याचा निर्णय पटकन केला जावा. त्याच्यानंतर आहे चहांदे पॅटर्न मध्ये नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणेमध्ये काय आहे तर तो चहादे पॅटर्न म्हणूनच ओळखला जातो. काय ओळखला जातो? चहादे पॅटर्न. आणि ह्याच्यामध्ये प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधील दूरी म्हणजे कमी व्हावी. म्हणजे काय तर प्रशासनाकडे जायचं म्हणजे बापरे आता किती दिवस लागतील, मग माझा निर्णय कधी होणार, मला कधी न्याय मिळणार, म्हणजे कधी ही गोष्ट होणार पूर्णत्वाला येणार असं नको. तर ती गोष्ट अंमलबजावणी पटकन व्हावी, गतिमान व्हावी, याच्यासाठी त्यांनी सुद्धा आपला पॅटर्न बनवलेला आहे.
आता ह्या प्रशासनाचे लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढवावं, विकासाच्या कामाचं प्रधान क्रम जनतेच्या साहाय्याने ठरवता यावे, यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना ही राबवली. आणि प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकारी कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तिथल्या लोकांची थेट भेट घेतली, म्हणजे समोरासमोर भेट घेतली. मी आणि तुम्ही बसलोय तर भेट घेतली, सरळ जाऊन भेट घेतली. काय समस्या आहेत सांगा तुमच्या, आपण त्यांचं निराकरण करू. आणि त्यांच्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी ह्या ग्रामस्थ दिनाचं आयोजन केलंय. तेच मी आता तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, की सरळ थेट भेट, काय आहे अडचण सांगा आम्हाला, आम्ही निराकरण करतो. पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा कोण असतो, तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते आणि न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात प्रवेश करूया.